याला एकदा गोरे लाव कर. एका मित्राच्या लग्नामध्ये गेलो आणि फटाका फोडला आणि डायरेक्ट हात जाळून घेतला. तर नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल पंडित आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर नवीन कारामध्ये पाहायसाठी तुमचा वाचा ब्लॉग पूर्ण पहा. आज आपल्या रथाला ऑर्डर होती आणि जवळच्याच मित्राचं लग्न होतं. नंतर मित्र जवळचा असल्यामुळे त्यांना पोरगी बी जवळचीच पाहिली होती. गाव जास्त लांब नव्हतं, सातगाव म्हणजे आपल्या मावारे बसून कमीत कमी म्हटलं 10-12 किलोमीटर अंतर होतं. म्हटलं 3-4 वाजता निघलं तरी पण आपण परण्या कव्हर करू शकतो म्हटलं. नंतर काय मित्रांनो, काढला आपला रथ नेला दुकानला. मग काय दुकानला आलो, दुकानचा पसारा सगळा आवरून घेतला. त्यानंतर काय आम्हाला तिकडून रईस मामाने आवाज दिला. रईस मामा छोकरा बहुत कलाकार आहे, बहुत छोटा आहे लेकिन बहुत कलाकार आहे. नंतर काय मित्रांनो, आमच्या साडून चहा बनवला गरम मध्ये. आम्ही तिघं चौघांनी चहा घे पिला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं रेडियम वरती, पण तिथे गेल्यावर आम्हाला असं कळलं की अशी रिकामी चाळी चालू आहे. तेवढ्यात नदीम शेटनं पहा काय काम केलं. चुकून ते स्प्रेच्या बाटलीला कधी आकडे लावली असती, डायरेक्ट एवढा मोठा ब्लास्ट झाला असता. डायरेक्ट आमच्या गाडीतले किडाच मेला असता. नंतर काय म्हणला, ती आपली येडी चाळी झाली म्हणला, तर आमच्यावर नाव टाकून द्या. नंतर एकदम प्रॉपर मध्ये नदीम शेटनं रिडीम करून दिलं. त्यानंतर काढला आपला रथ. म्हटलं आता तिकडून दाजीवरील समोरून तोपर्यंत आपण डिझेल वगैरे टाकून घेऊ. लावली गाडी पंपावरती डिझेल भरून घेतलं. त्यानंतर काय मित्रांनो, म्हटलं आता चला म्हणलं हळूहळू जरा वेळाचं उल्लंघन नका, आता टायमाच्या आत पोहोचू म्हटलं. लोकेशनला आलो, स्पॉटवरती गाडी उभी करून दिली. म्हटलं आता एकदम ओके मध्ये काम झालं. म्हटलं तेवढं आपल्या कार्यकर्ते फोन आला, म्हणून कुठे तू? अरे म्हटलं तुमचा भाऊ 2 मिनिटात तुमच्या पैसे आला. नंतर काय आपले गणेश शेट बी आले होते घरी. नंतर रामेश्वर शेटला पण भेटलो, तिकडून आपले नितीन शेट पण आले त्याची गाडी घेऊन. नंतर सगळ्याला भेटलो. डीजे वाल्यावरनं पण अंदाज पाला आणि दिली गाडी चालू करून. म्हटलं आता पोर नाचायला भेटतात काय बाबा. मग जे नव्हतं व्हायचं तेच झालं, पोर नाचायला भेटले. तुमच्या मग काय तुमच्या मग एकच काम, डीजे पुढे धरलं तुमचा भाऊ मागून रथ घेऊन जायचा. मग काय आपला परणे जरा चांगलाच रंगला होता. म्हटलं काही कार्यकर्ते जरा आता ओव्हरलोड झाले होते. म्हटलं जे पडले त्याला पिकअप मध्ये भरून घरी घेऊन जाऊ. त्यांना घेऊ म्हटलं आपल्या फौजीचं लग्न, आता टेन्शनच घ्यायचं का. मग काय मित्रांनो, 4-5 घंट्याच्या नंतर फायनली जो टाइम आला की नवरदेवरीला मंडपा सोडायचा टाइम आला. नंतर काय शब्द याला आता म्हटलं डायरेक्ट नवरदेवरीला आपण डायरेक्ट गेट बाय सोडणार. याला गेट बाय सोडलं ना आपला रथ एक साईड लावून दिला. नवरदेवला काही त्याच्या लग्नात टेन्शन नव्हतं, पण आम्हाला लय मोठं टेन्शन होतं. कारण तिकडे मंगलाष्टका संपल्यावर आम्हाला इकडे फटाके फोडणं होते ना. आणि आमच्यातले काही कार्यकर्ते असं म्हणत होतं का आपण आता बसून एक फटाका फोडायला सुरुवात करू, तेव्हा ते लग्न लागू तर फटाके होऊन जाईल. नंतर काय मित्रांनो, इकडे निल शेटची पण अलगच गई चालू होती. आणि हा फटाका पाहिल्यापासून तुमच्या भावाच्या डोक्यामध्ये एकच होतं की आपण आज डायरेक्ट हा फटाका डायरेक्ट हातामध्ये फोडणार. तिकडे अर्ध लग्न लागलं, तुमच्या भावाने इकडे डायरेक्ट शेकोटी करून ठेवली होती. कारण माचीची पेटी एकच होती. म्हटलं एक पेटी कुठे मिरवणार आहे. नंतर काय म्हटलं तयारीच करून ठेवू. बाकीच्या लग्नामध्ये 2-3 खोके राहते, पण आमची इथे डायरेक्ट आम्ही पोतडी भरून फटाके आणले होते डायरेक्ट. मग काय तिकडे लग्न लागलं, तुमच्या भावाने डायरेक्ट इलट जाळात टाकून दिली. मग नंतर नुसतं डायरेक्ट धमाकाच झाला होती. त्यानंतर काय मित्रांनो, आमच्या कार्यकर्त्याकडून पण ही शॉर्ट पेटत नव्हती. याला म्हणलं पेटवा लवकर, तिकडे लग्न लागलं. म्हटलं तिकडे पंडित घरी जास्त टाइम झाला. त्यानंतर काय मित्रांनो, तुमच्या भावाच्या अंगात पण लय मोठा किडा होता. एकाला म्हणलं डायरेक्ट लावरे, म्हणलं लाकडी, म्हणलं जे होईल ते पाहून घेऊ डायरेक्ट. त्यांना लावली ना आकडे डायरेक्ट